हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा प्रकोप पाहायला मिळतोय। सतत पडणाऱ्या पावसानं अनेक पूल खचतायत, दरडी कोसळतायत, अनेक महामार्ग वाहून जातायत। त्यामुळे अनेक शहरांचा संपर्क तुटलाय। पावसाचा जोर रोजच वाढत चाललेला आहे। मुसळधार पावसामुळे हिमाचलच्या मोठ्या नद्यांसह अनेक छोट्या मोठ्या नद्यांना सुद्धा पूर आलाय। या दरम्यान कुलू जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। ढगफुटीमध्ये इथं बरंच काही उद्ध्वस्त झालंय। याचा एक व्हिडिओ समोर आलाय, ते पाहून तुमच्या अंगावरती देखील काटा येईल। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हा व्हिडिओ कुलूच्या मलाणा भागातील आहे। इथं रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पार्वती नदीला पूर आलाय। त्यामध्ये अनेक घरं, गाड्या वाहून गेलेल्या आहेत। एक नवीन व्हिडिओ समोर आलाय, त्यात 4 मजली इमारत 7 सेकंदाच्या आत पार्वती नदीमध्ये सामावून गेल्याचं दिसतंय। बिल्डिंग कुठं वाहून गेली समजलंच नाही। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ रोज समोर येत आहेत। एकट्या कुलू जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास इथं ब्यास आणि पार्वती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये। मलाणा गावातील पॉवर प्रोजेक्टचा डॅम सुद्धा ओव्हरफ्लो झाला। या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। हिमाचल प्रदेशात पुढच्या 36 तासात 10 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हिमाचल प्रदेश फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। तसंच आज रात्री व उद्या दिवसभर पाऊस कोसळण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे।